हाय हॅलो, मी तुमच्यासोबत आहे रेडिओ शुगरचे RJ स्वरा आणि आता रेडिओ शुगरच्या क्लॉकमध्ये संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आज माझ्या कल्टीकट्टा या शोमध्ये आली आहे साताऱ्याची यंगस्टर जी कॉमर्स साईडला आहे, सेकंड इयरमध्ये शिकतीये. तिचं नाव आहे ईश्वरी थोरात. ईश्वरी थोरात आज आपल्याकडे आली आहे तिच्या मनातला पाऊस शेअर करण्यासाठी. तर ईश्वरी, तुझं रेडिओ शुगरमध्ये वेलकम. थँक्यू सो मच. कशी आहेस? मस्त. तुम्ही? मी पण मस्त. तर मला सांग की तू इतकं साताऱ्यावरून ट्रॅव्हलिंग करून इथं इस्लामपूरमध्ये आली आहेस मनातला पाऊस शेअर करण्यासाठी. काय फिलिंग आहे तुझ्यासाठी? माझा हा पहिलाच अनुभव आहे, त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे तुमच्याशी बोलायला आणि माझा अनुभव शेअर करायला. तर मग आता सकाळपासून तू ट्रॅव्हल करतेस, तर मग कसा एक्सपिरियन्स होता ट्रॅव्हलिंग आणि मग आता आपल्याला रेडिओला यायचं आहे, मग सकाळपासून त्यामुळे आता पाऊसच पडतोय, त्यामुळे माझ्या पूर्ण प्रवासात मला पाऊस लागला. कधी कधी नव्हता पडत, कधी कधी पडत होता. आता पण येताना थोडं मला भिजावं पण लागलं, त्यामुळे छान आहे. आणि नेचर पण बघायला मिळालं बसमध्ये बसल्यावर, त्यामुळे मला छान वाटलं आज येताना. तर मग आता ट्रॅव्हलिंग करताना थोडंसं जेव्हा तू बाहेर पडलीस बसमधून, तर तेव्हा थोडंसं तुला पण भिजावं लागलं. तर जेव्हा असं आपण पावसात भिजतो ना, तर तेव्हा काय वाटतं, काय असतं तुझ्या डोक्यात मनामध्ये? जेव्हा थोडा थोडा पाऊस पडत असतो तेव्हा भिजायला छान वाटतं, पण जेव्हा मोठा पाऊस पडतो तेव्हा नाही आवडत मला भिजायला जास्त. पण थोड्या पावसात मला भिजायला छान वाटतं आणि आवडतं तसं मला पावसात भिजायला. अच्छा, तर आज तू इतक्या लांबून आमच्याकडे आली आहेस मनातला पाऊस शेअर करण्यासाठी, तर कसा आहे तुझ्या मनातला पाऊस? माझ्या मनातला पाऊस सांगावं तर थोडा खोडकर आहे. की म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये असते ना, तेव्हा जेव्हा लेक्चर सुरू असतं तेव्हा पाऊस नसतो पडत, आणि जेव्हा कॉलेज सुटतं तेव्हा पावसाला सुरुवात होते. जेव्हा मला कुठे बाहेर जायचं असतं तेव्हा नेमका पाऊस पडायला लागतो. असं मला म्हणजे पावसाची भूमिका माझ्या आयुष्यात तर मला अशी खोडकर वाटते, खटाय वाटते की तो मला त्रास द्यायला कधी कधी येत असतो. आणि त्याच्यासाठी मी एक कविता केली आहे, म्हणजे माझा तो अनुभव मी माझ्या कवितेतून व्यक्त केलाय. अच्छा, तर नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. खरंच हा पाऊस खूपच खोडकर आहे. खरंच हा पाऊस खूपच खोडकर आहे. हळूच मला स्पर्श करून जात आहे. मोकळ्या आकाशाखालून मी चालले असता मुद्दाम तो कोसळत आहे. खरंच हा पाऊस खूपच खोडकर आहे. शाळेच्या वेळेत निरभ्र दिसणारे आकाश शाळा सुटताना मात्र का गडगडत आहे. दिवसभर रोखून ठेवलेल्या थेंबांचा त्याला आत्ताच वर्षाव करायचा आहे. खरंच हा पाऊस खूपच खोडकर आहे. आडोशाला मी थांबले असता मला त्याच्याकडे आकर्षित करत आहे आणि मीही त्याला वेड्यासारखी भाळते आहे. नकळतच मी त्याच्याकडे ओढावली जात आहे. लहान होऊन मी मनसोक्त चिंब भिजत आहे. खरंच हा पाऊस खूपच खोडकर आहे. हजारो लोकांच्या गर्दीतही पावसाला मलाच का छळायचे आहे. साऱ्या पाऊस प्रेमींना सोडून याला माझ्याच छत्रीवर पडायचे आहे. खरंच हा पाऊस खूपच खोडकर आहे. कितीही खटाळ असेल जरी हा नाते माझ्याशी घट्ट बांधून आहे. म्हणे सतावतात जवळच्या लोकांना, म्हणे सतावतात जवळच्या लोकांना, म्हणून हा माझ्याशी जवळीक वाढवतो आहे, म्हणून हा माझ्याशी जवळीक वाढवतो आहे. खरंच हा पाऊस खूपच खोडकर आहे. खूप छान. तर मला सांग, ही छान तू कविता लिहिली आहेस, तर हे शब्द तुला कसे आणि कुठून सुचतात? म्हणजे मला लहानपणापासूनच कविता करण्याची आवड आहे आणि मला असेच सुचून जातात बसल्या बसल्या. जर एखादा कुठला क्षण आठवला मला अचानक, तर मग मी त्याच्यावर लिहू शकते. तर मग या लिखाणाला सुरुवात कधीपासून केलीस, काय आठवतंय तुला? मी शाळेत असताना, म्हणजे माझा छान अनुभव आहे. जेव्हा मी पहिल्यांदा कविता लिहिली, माझी एक मैत्रीण होती अंकिता म्हणून, तर तिने 2 ओळी आमच्या शाळेबद्दल 2 ओळी कुठून तरी लिहून आणल्या होत्या कोणाजवळ तरी, आणि त्या मी वाचल्या. आणि मग त्यानंतर मला आपोआप सुचत गेलं पुढच्या पण ओळी. मग मी अशी मोठी कविता तयार केली आणि जेव्हा मी माझ्या मॅमना दाखवली तेव्हा त्यांना पण खूप आवडली. मग त्यांनी एक मोठं पोस्टर करायला सांगितलं, मला ते लिहून आणायला सांगितलं, आणि मग ते खूप वर्ष आमच्या वर्गाच्या मधल्या भिंतीवर होतं की एंट्री केल्या केल्या ते आम्हाला दिसायचं. म्हणजे तो चार्ट दिसायचा, तक्ता आपण म्हणायचो त्याला. ते मग सगळे माझं असं कौतुक वगैरे करायचे तेव्हा, की मी इतकी लहान होती, 5वीत होते ना, आणि मग इतकी छान कविता लिहिली. मग तेव्हापासून ती माझी पहिली कविता होती माझ्या शाळेबद्दल लिहिलेली. आणि त्यानंतर हळूहळू मग मी वेगवेगळ्या विषयांवर कविता लिहायला लागले आणि आपोआप त्या सुचत गेल्या मला. मग आता तू कविता लिहितेस छान, आणि बाय द वे मला सांग की मग असं कवितांच्या स्पर्धामध्ये वगैरे उतरली आहेस का कधी? उतरली आहे. म्हणजे पुण्यातली एक स्पर्धा होती, भिडेवाडा आहे ना, तर मी भिडेवाडा बोलतोय म्हणजे नाव होतं त्या विषयाचं, आणि त्या
त्यावर मी कविता लिहिलेली. आणि त्याचं कवी संमेलन झालेलं तेव्हा मी पुण्याला गेलेली आणि तिथे म्हणजे यंगस्टर कोणी नव्हतं तिथे, असे सगळे म्हणजे मोठमोठी अशी लोक होती. म्हणजे माझ्या एजचं तर मला कोणीच दिसलं नाही तिथे, मीच होते एकटे. आणि मग तेव्हा माझा खूप छान अनुभव होता की त्या मोठ्या लोकांच्यात मी एकटी अशी बोलतीये तो. अच्छा, मग त्यांना आवडली होती का तुझी कविता? खूप आवडलेली त्यांना माझी कविता. मग आता तुझा सध्या पुढे जाऊन काय विचार आहे? म्हणजे माझं एक स्वप्नच होतं लहानपणापासून की एक पुस्तक लिहावं. आणि मी आता ट्राय करणार आहे की अजून कविता लिहीन आणि छान छान पुस्तक प्रकाशित करेन. तर आता तुला कविता आणि तुझ्या पुस्तकावरून मी पुन्हा पावसाकडे तुला घेऊन येते. आता कवितेच्या या पावसात तर आपण भिजलोय, मला सुद्धा तुझी कविता प्रचंड आवडलीये. तर मला सांग की आता हा जेव्हा पाऊस आपल्याकडे बरसत असतो तर तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आठवतात, तर तो एक एक्सपिरियन्स वेगळा आहे. तर तसं तुझ्या बाबतीत काही किस्से पावसातले काही घडलेले आहेत का? काय सांगशील? म्हणजे लहानपणी जेव्हा मी माझी शाळा 15-20 मिनिटाच्या अंतरावर होती आणि मी माझ्या आईसोबत जायचे लहानपणी शाळेत, तर जाताना एक ओढा लागायचा. ओढ्याच्या ज्या पुलावरून आम्ही जायचो तिथे खूप पाणी साठायचं पावसात. आणि जेव्हा आम्ही तो ओढा जेव्हा पार करायचो ना तेव्हा खूप तारांबळ उडायची, कारण एखादी मोठी गाडी साईटून गेली की ती पाणी उडवून जायची अंगावर. पण तेव्हा लहान होते ना त्यामुळे मजा यायची. जेव्हा पाणी उडायचं तेव्हा निदान कुठल्या तरी कारणाने भिजायला मिळते, कारण आई भिजू द्यायची नाही ना, मग त्यामुळे भिजायला तरी भेटायचं, तेव्हा छान वाटायचं. पण आता जेव्हा मी कॉलेजला जाते आणि जर असं कोणी केलं तर खूप इरिटेट होतं, कारण मग परत विचार येतो की मग कॉलेजमध्ये गेल्यावर हसतील सगळे, युनिफॉर्म भिजलाय वगैरे असे विचार येतात. मग जेव्हा लहानपणी मज्जा यायची पण आता इरिटेट होतं असं. बरोबर आहे. मग आता हा जो डिफरंट होता हा तू सांगितलास, तर असे बरेचशा गोष्टी असतात बघ. म्हणजे तुझ्या बालपणातला किंवा स्कूल मधला पाऊस वेगळा होता, आता कॉलेजला तू जातीयस तर तेव्हाचा वेगळा एक्सपिरियन्स येतोय. मग असे पाऊस ना आपल्याला आपल्या प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती आपल्याला भेटतो म्हणजे पाऊस, आणि नव्याने आपल्याला तो कळत असतो. तर मग आता सध्याच्या रिसेंटली गोष्टींवरती तुला काही छान कविता येते का करायला? आता खूप पाऊस पडतोय. आता थोड्या दिवसांपूर्वी आपल्याकडे पाऊस नव्हता अजिबात. सगळेच पावसाची आतुरतेने वाट बघत होते. आणि तेव्हा पाऊस जेव्हा पडला, पहिला पाऊस जेव्हा पडला तेव्हा पूर्ण सगळेच सजीव जे आहेत त्यांना किती छान वाटलं. आता त्याच्यावर मी एक कविता लिहिलेली, तर मला सादर करू वाटतेय. ढगाळ आकाश पाहुनी संपली प्रतीक्षा पावसाची, ढगाळ आकाश पाहुनी संपली प्रतीक्षा पावसाची, तप्त भूमीला गरज होती पावसाच्या शीतल थेंबांची. शेतकरी वाट पाहून थकले पावसाच्या येण्याची, शेवटी ऐकली पावसाने आरोळी चातक पक्षाची. चिंब भिजले मी आज या पावसामध्ये, साठवून ठेवला सुगंध मातीचा मनामध्ये. पावसाच्या आगमनाने मी प्रत्येक सजीव वस्तूचा आनंद आज पाहिला, आजूबाजूचा निसर्ग हर्षाने बहरला, आजूबाजूचा निसर्ग हर्षाने बहरला. खूप छान. तुला कुठे फिरायला जायला आवडतं का? आता मी सातारमध्ये राहते त्यामुळे सातारा तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे चारी बाजूंनी डोंगर आहे, डोंगराच्या मध्ये तो वसलेला आहे. त्यामुळे जेव्हा सातारमध्ये बाहेर फिरायला गेलं ना की पण वेगवेगळे वॉटरफॉल दिसतात आपल्याला. म्हणजे रोडवरूनच वेगवेगळे वॉटरफॉल वगैरे असतात. त्यामुळे मग मला आवडतं, सातारमध्येच फिरायला आवडतं मला. जसं की अजिंक्य तारा आहे, सज्जनगड आहे आणि वेगवेगळे वॉटरफॉल्स आहेत तिथे, ठोसेघर, एकीव असे वॉटरफॉल्स आहेत. मग मला अशा ठिकाणी जायला आवडतं. तर तुमच्या इथं 12 मोटाची विहीर पण आहे शहरीला वगैरे, तर तिथं कधी गेली आहेस का? हो गेले. तिथे गेल्यावर छान ऐतिहासिक वातावरण आहे की शिवाजी महाराजांच्या काळातली ती विहीर आहे. तिथे खलबते वगैरे व्हायची पूर्वीची. आणि छान आहे ती, मी बघितली. मग आता पाणी वगैरे असतं का या दिवसांमध्ये? पावसाळ्यात तिथे पाणी असतं. म्हणजे मी पण एकदा तिथे गेले होते 12 मोटाची विहीर पाहायला. मला पण उत्सुकता होती की काय कसं असेल. तर मग थोडस असं ऑगस्ट महिन्यामध्येच गेलेले, पाऊस काही फार पडत नव्हता, पण थोडस तिथं पाणी कमी होतं त्यावेळेला. आणि टुमदार असं गाव आहे छोटस, आजूबाजूला घर आहेत आणि मध्ये विहीर आहे. खूप भारी वाटतं. पण थोडीशी तिथं छान अशी व्यवस्था व्हायला पाहिजे. बाकी छान वाटतं तिकडे गेल्यावर. आणि तिथले रस्ते पण खूप छान आहेत. तसे आजूबाजूला चिंचेची वगैरे झाडं आहेत, जास्वंदीची फुलं खूप पाहायला मिळतात गावात.
छान आहे. आणि झाडांवरून मला आठवलं, जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात ना, तेव्हा पावसाळ्यात सगळी झाडं म्हणजे भिजतात, खूप भिजतात. आणि जेव्हा पाऊस कमी होतो तेव्हा आपण त्या झाडांखालून जातो, तेव्हा ते आपल्याला भिजवतात. म्हणजे वाऱ्याने ते हालतात आणि त्यांचे थेंब आपल्या अंगावर पडतात. तर बरोबर आहे, असं वाटतं मॅजिकल रेन वाटतं थोडं. पाणी ते आपल्या अंगावर शिंपडतात असं वाटतं. म्हणजे आता आमच्या कॉलेजच्या रूटला खूप झाडं आहेत दोन्ही साईड रोडच्या. तर जेव्हा मी जात असते ना, तेव्हा असं खूप वेळ आम्ही अनुभवले की ते पाणी पडत असतं आणि तेव्हा खूप छान वाटतं, भारी वाटतं तेव्हा. तू म्हणालीस की बालपणी काय आई पावसामध्ये भिजू द्यायची नाही, ओरडायची. मग आता असं बरेचदा कधी कधी होतं की आपल्याला भिजावं लागतं किंवा भिजतो, तर मग आता काय आईची रिॲक्शन असते? नाही, असं जर भिजावं लागलं तर ठीक आहे, म्हणजे जर छत्री वगैरे नसेल तर ती काही बोलत नाही, पण जर मुद्दाम भिजले तर ओरडा खावा लागतो असं. तर खूप छान तू आता गमती जमती सांगितलं. तर तुमच्या इस्लामपूरमध्ये असं कुठलं ठिकाण आहे जे पावसाळ्यात बघायला आम्हाला आवडेल? अच्छा, तर आता मला जर तू विचारलंस तर मी सांगेन की मी इस्लामपूरची नाहीये, मी आहे कोल्हापूरची. पण इस्लामपूर मधला पाऊस सुद्धा माझ्यासाठी खूप वेगळा आहे. आता पावसाबद्दल म्हणशील तर आसपास इथं सुद्धा निसर्गरम्य अशी छोटी छोटी गावं आहेत की जिथं पाऊस सगळ्यांना पाहायला आवडतो. मला वाटतंय की इथे गुढे पाचगणी म्हणून असं काहीतरी एक लोकेशन आहे 32 शिराळ्याच्या तिकडे कुठेतरी. ते एक भारी आहे असं मी ऐकलंय, मी कधी गेले नाहीये. सो ते लोकेशन मला बघायचं आहे. आणि मला माझ्याच या कॅम्पस मधला बरसणारा पाऊस मला खूप आवडतो. खूप पीसफुल वातावरणामध्ये तो पडतोय आणि मला छान वाटतंय. आणि पावसाचं आणखी एक सांगायचं म्हणजे की रेडिओ शुगर वरती मी काम करतेय, तर मग गाण्यांच्या माध्यमातून मी माझा पाऊस एन्जॉय करते. मस्त मस्त. जसं की मी माझ्या कवितेतून माझा पाऊस एन्जॉय करते, तसं तुम्ही गाण्याच्या माध्यमातून. त्यामुळे सगळ्यांचे वेगवेगळे हॉबीज असतात तसे ते करतात. तर तो गाण्यांमध्ये पाऊस जो असतो तो मला जास्त जवळचा वाटतो, हवावासा वाटतो. त्यातनं बऱ्याच भावना व्यक्त पण होतात, काही बोलायची गरज लागत नाही. तर असा आहे पाऊस. आणि इस्लामपूर मधली अशी ठिकाणं आहेत, रामलिंग बेट आहे म्हणजे बहेगाव, ते मी बघितलं, एकदा मी गेलेले, ते पण खूप छान आहे. त्यानंतर मल्लिकार्जुनला आपण जाऊ शकतो. किंवा एडेमच्छिंद्र गड आहे ना, तर तिथं ते कमळातलं काहीतरी मंदिर एक आहे असं पाहायला मिळतं. नाव मी विसरले, मला नाही माहिती, पण ते एक खूप भारी आहे. असं कमळ आहे म्हणे आणि तिथे एक सुंदर असं मंदिर आहे त्याच्यामध्ये. सो असे काही छोटे छोटे इथे लोकेशन्स आहेत की जिथे आपण नक्की फिरू शकतो. सो मी नक्कीच प्रयत्न करेन बघण्याचा. नक्की. अजून एक मी आता गावी नाही राहत, माझ्या गावी माझी जॉईंट फॅमिली आहे, मी तिथे नाही राहत, मी सातारमध्ये राहते. माझं गाव कराडच्या पुढे कारवे म्हणून आहे ते आहे. तर जेव्हा म्हणजे मी पावसाळ्यात शक्यतो तिकडे जात नाही, मी उन्हाळ्यात नाही तर दिवाळीत तिथे असते. पण जर कधी जावं लागलंच पावसाळ्यात तिकडे, तर जेव्हा मी लहानपणी जायचे कधीतरी, तेव्हा माझे लहान बहीण भाऊ आहेत, म्हणजे माझ्या काकांची मुलं मुली वगैरे, तर त्यांच्यासोबत कागदाच्या होड्या आमच्या घराच्या मागच्या साईडला साचायचं. म्हणजे आम्हाला भानच नाही राहायचं आम्ही किती पानं फाडतोय वह्यांची आणि होड्या करून सोडतोय, याचं भान नाही राहायचं. मग आम्ही असं सोडायचो. मग ती एक आठवण आहे माझी छान, की तेव्हा मी तशी करायचे. मग आता कधी अशी संधी मिळाली तर आता करता का तुम्ही? आता तर नाही करत, कारण आता सगळे बिझी आहेत आपापल्या लाईफ मध्ये. सो आता मोठे झालेत सगळे, मग त्यामुळे असा कधी इव्हेंट येत नाही की आम्ही एकत्र आलोय पावसाळ्यात आणि असं करतोय. अच्छा. तर आता पाऊस म्हणलं की वेगवेगळ्या गमती जमती आयुष्यामध्ये किस्से बरेचसे असतात, कारण पाऊस कसा आपल्याकडे 2-4 महिने पडत असतो आणि मग 2-4 महिन्यामध्ये आपल्याला भरमसाठ एक्सपिरियन्स येतात, हो की नाही? तर मग शाळेतला पाऊस, कॉलेजमधला पाऊस, ह्या खूपच वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याची मज्जा एक वेगळीच असते. तर मग काय सांगशील तू? मी जेव्हा शाळेत होते तेव्हा आमची शाळा खूपच छोटी होती. मी एका छोट्याशा शाळेत शिकली, लोकमान्य हायस्कूल असं नाव आहे. तर वर्गावर पत्रे होते, तर ते पत्रे पावसाळ्यात गळायचे. मग त्याचा जो टप 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 असा आवाज यायचा, तो छान होता, म्हणजे मधुर वाटायचा तेव्हा. आणि तेव्हा वातावरण पण सगळं चेंज व्हायचं. कधी कधी लाईट जायची, त्यामुळे वर्गात सगळा अंधार व्हायचा आणि शिक्षक मग तेव्हा शिकवायचे नाहीत. आणि जरी त्यांनी शिकवलं तरी आम्हाला झोप वगैरे यायची, त्यामुळे ते शक्यतो शिकवायचे नाहीत अशा वातावरणात. ते गोष्टी सांगायच्या आम्हाला वेगवेगळ्या. मग आम्हाला त्या गोष्टी ऐकायला पण छान वाटायचं आणि तेव्हा छान वाटायचं की आता गोष्टी ऐकायला भेटणार वगैरे. आणि शिक्षकांच्या गोष्टी तर खूप छान असायच्या तेव्हा. अच्छा. मग या प्रसंगावरती तू काही कविता वगैरे मग केली आहेस का? काय आठवतं का तुला याच्यावरती?
एक कविता आहे माझ्याकडे, जेव्हा मी म्हणजे पावसासाठीच लिहिलेली. सर आली सुखाची अमाप आनंद देण्यासाठी, सर आली सुखाची अमाप आनंद देण्यासाठी, दुःखाला दूर करण्यासाठी, कोमेजलेल्या फुलांनी बहरण्यासाठी, दुःखाला दूर करण्यासाठी, कोमेजलेल्या फुलांनी बहरण्यासाठी, निराश पक्ष्यांनी चिवचिवण्यासाठी, झाडांचे आयुष्य मोहरण्यासाठी, निराश पक्ष्यांनी चिवचिवण्यासाठी, झाडांचे आयुष्य मोहरण्यासाठी, भूमीला ओलावा देण्यासाठी, भूमीला ओलावा देण्यासाठी, ओसाड डोंगरांवर हिरवा शालू पांघरण्यासाठी, सर आली सुखाची, सर आली सुखाची, निसर्गाला एक नवे रूप देण्यासाठी, निसर्गाला एक नवे रूप देण्यासाठी. खूप छान. म्हणजे हे कुठेतरी रिलेट होतंय. तुम्ही सगळे वर्गामध्ये बसलेले पक्षी, झाडं आणि मस्त पाऊस. छान लिहिलंयस, मस्त आहे. मग आता बघ, हे शब्दांची इतकी छान गुंफण तू केली आहेस, भारी वाटतंय मला सुद्धा ऐकायला. तर अशा वेगवेगळ्या कविता तुझ्याकडे आणखी असतील ना? हो आहेत. म्हणजे फक्त पावसावरच नाही तर वेगवेगळ्या अशा विषयांवर भरपूर कविता आहेत. तर मी तुला आता एक टास्क देते की आरजे स्वराला तुला एक भेटायचं होतं पाऊस या गोष्टीसाठी. तर मग याच्यावरती असं रिलेट करणारं काही तू आता लाईव्ह आपल्याला सांगू शकशील का? कविता किंवा 4 ओळी काही करता मी नक्कीच प्रयत्न करेन. उत्सुकता होती भेटण्याची, उत्सुकता होती भेटण्याची, स्वतःला व्यक्त करण्याची, स्वतःला व्यक्त करण्याची, रेडिओ शुगरमध्ये बोलण्याची, रेडिओ शुगरमध्ये बोलण्याची, आरजे स्वरा यांच्यासोबत अनुभव व्यक्त करण्याची, आरजे स्वरा यांच्यासोबत अनुभव व्यक्त करण्याची, संपली प्रतीक्षा या क्षणाची, संपली प्रतीक्षा या क्षणाची, बोलतीये मी कविता पावसाची, बोलतीये मी कविता पावसाची. वाव, खूप छान, भारी वाटलं. शब्द पण भारी जुळवा तू केली आहेस, मस्त. तर आता पाऊस म्हणलं की छान आपण एकमेकींशी गप्पा टप्पा केलेल्या आहेत आणि होपसो तू कविता खूप भारी केली आहेस आणि लवकरच तुझं पुस्तक प्रकाशित होईल आणि आमच्यापर्यंत ते येईल, या शुभेच्छा मी तुला देते. आणि तुझा आवाज सुद्धा खूप छान आहे, मला आवडला. थँक्यू. आणि बघ, तुझ्या मनातला पाऊस, आता तू कॉलेजमध्ये आहेस, सेकंड इयरला आहेस, तर फारसा काही तसा अनुभव नाहीये, पण तू त्या अनुभवातून जे काही तू कवितांमधून व्यक्त झालीस ते मात्र भन्नाट आहे, ते मला आवडलंय थोडंसं. सो असा वेगवेगळ्या टप्प्यावरती अजून तुला खूप पाऊस अनुभवायला मिळणार आहे, तेव्हा तुझी अजून परिभाषा वेगळी असेल थोडी व्यक्त होण्याची. सो ती पण एक गंमत त्यातली भारी आहे, तुला ती तेव्हाच कळेल. त्याच्यावर मी आत्ता काही फार बोलत नाही. तर आता या शेवटाकडे येते मी आता. तर मला सांग की तुला पाऊस तुझ्या मनातला तू आता व्यक्त केलायस, तर जाता जाता या पावसाबद्दल काय सांगशील तू? मी आता सांगितलं माझ्या मनातला पाऊस कसा आहे, थोडासा खट्याळ, खोडकर, आणि मी माझे अनुभव सांगितले लहानपणीचे वगैरे. तर मी हे सगळे आनंदाचे अनुभव सांगितले. तर मी दुःखात असताना तेव्हाचा पण पाऊस वेगळा असतो ऑफकोर्स. आणि मी तेव्हा म्हणजे मी कधीतरी, आता मला आठवत नाही मी कविता कधी लिहिली आहे, कारण मी खूप कविता लिहिल्यात. तर मी कधीतरी असेन दुःखात तेव्हा मी ही कविता लिहिली असेन, आणि तेव्हा पाऊस पडत असेल आणि मी तो पावसाकडे बघत मी ती कविता. तर पावसाशी बोलत होते मी, पावसाशी बोलत होते, माझी कथा सांगत होते, माझी कथा सांगत होते, त्याची व्यथा ऐकत होते, त्याची व्यथा ऐकत होते. त्या क्षणी आम्ही दोघेही दुःखी होतो, त्या क्षणी आम्ही दोघेही दुःखी होतो. फरक इतकाच, फरक इतकाच, माझे अश्रू वाहत होते, माझे अश्रू वाहत होते आणि त्याचे अश्रू बरसत होते, त्याचे अश्रू बरसत होते. खूप भारी आहे. मस्त लिहिलंयस, मला आवडलं, हे पण छान होतं काहीतरी. तर बघा, आता असा दुःखातला पाऊस, कधी आनंदाचा पाऊस, हा आपल्याला इथून पुढे कायम असा भेटत राहणार आहे. वेगवेगळे अनुभव त्याच्याकडून आपल्याला मिळणार आहेत. तर या अनुभवांची शिदोरी आपण एका मनाच्या कप्प्यात ठेवूयात आणि या मस्त मनसोक्त पावसामध्ये आपण भिजूयात. आणि तू आज इकडे आली आहेस साताऱ्यावरून, आणि मला खूप तुझं अप्रूप वाटलंय की तू इतक्या लांबून आली आहेस हे सगळं व्यक्त करण्यासाठी. सो थँक्यू सो मच. आणि तुझ्या कवितांना भरपूर प्रेम आणि शुभेच्छा. थँक्यू सो मच. मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्यासाठी, आणि मला खूपच छान वाटलं, कारण हा माझा पहिलाच अनुभव आहे. आणि माझा पहिलाच अनुभव मला खूप चांगला वाटतोय की मी इथे येऊन बोलले, आणि माझं डेअरिंग पण वाढलं, कारण मला असं सवय नाहीये कुठे जाऊन अशी बोलण्याची वगैरे. सो मला छान वाटलं. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स मस्त होता, आणि तो इथे होता, तो तुमच्या रेडिओ शुगरमध्ये. याचा आनंद वाटतोय आणि छान वाटतं. थँक्यू सो मच. येस, वेलकम.